नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. काल ब्लॉग मी पोस्ट केला नाही कारण सखी आजारी होती, त्याच्यामुळे मी काही शूटच केलं नाही ना, छोटा ना मोठा, माझी इच्छाच झाली नाही काही ब्लॉग शूट करायची, त्यामुळे मग मी नाही केला. बट आज आंघोळ झाली, निखिलला बाहेर येऊन मी निखिलला म्हटलं निखिल चल रे मला एक साडी घेऊन दे दसऱ्याची, तुला जास्त काम नाही येतं, मला आवडतात साड्या. त्यावर निखिलने मला इतकं लेक्चर दिलं, तर ज्यांना असं वाटतं की निखिल दादा खूप छान आहे हे त्यांच्यासाठी, की निखिल दादा मला काय काय बोलतो. दिवाळीला साडी, दसऱ्याला साडी, नवरात्राला साडी, रक्षाबंधनला साडी, तुला संक्रांतीला साडी, माझ्या बर्थडेला साडी, तुझ्या असं काही नाही, बर्थडेला साडी, अजून सगळ्याला साड्या मधल्या जेवढ्या पण साड्या आहेत त्या मी स्वखर्चाने घेते. दिवाळीच्या साडीला मला तात्या पैसे देतात, संक्रांतीच्या साडीला सुद्धा मला तात्या पैसे देतात. तू स्वतः मला एकच साडी घेतली हरतालिकेची, ते पण 2 वर्षापूर्वी. ऐक ना, तर मला हे रेकॉर्ड करायचंय की मला दिवाळी आणि संक्रांतीच्या साड्या माझे सासरे म्हणजे तात्या घेऊन देता, हा नाही घेऊन देत. आणि अधून मधून पण मी ज्या साड्या उचलून आणते ना, ते मी स्वतः जाऊन स्वखर्चाने घेऊन येते. असं कधी म्हटली की चला आज मी सकाळी झोपेतून उठायचं, आज झोपेतून उठलं तू असं म्हटली की चला आज तुला काय पाहिजे ते घेऊन देते, 2, 4, 10, 5, 50 काय घ्यायचं तुला घे. आणि मी ह्याच्यासाठी सांगते की मी एकदम स्ट्रीट शॉपिंग वाली आहे. साड्या मी घेते महागाच्या कारण मला त्या आवडतात आणि त्या जपल्याही जातात. हा माणूस जाराच्या शोरूम मधून 1-1 तास बाहेर येत नाही. याचं असं म्हणणं की मी याला काही घेऊन देत नाही. मी जेव्हा याला शॉपिंगला नेते ना, मी लिटरली लाईन मध्ये उभी राहते बिलिंगच्या आणि हा शेवटपर्यंत शोधत राहतो. आणि कोणाच्या खर्चाने कपडे घेतो तू? नाही, अजिबात नाही. निखिलने लग्नानंतर मी जॉबला नव्हते, शटअप, दिस इज व्हेरी रॉंग. पहिले 6 महिने सोडले ना, तू खोटं बोलतोस. त्याच्यानंतर निखिलचे जेवढेही कपडे आहेत ते मी घेऊन दिलेले आहेत त्याला. दरवेळेस गेला की हा 15,000च्या खाली कपडे घेऊन येत नाही, हे त्याने स्वतः कबूल करावं. असं काही नाही, एवढे पैसे तू खर्चच नाही करू शकत. प्लीज. म्हणजे हा आणि त्याच्यात 3-4च कपडे घेतो, अजिबात नाही. हा तो 6 महिन्यातनं एकदा घेतो किंवा 3-4 महिन्यातनं एकदा घेतो. बट त्याचा जो काही खर्च आहे कपड्यांचा तो मी करते, माझ्या साड्यांचा खर्च पण मी करते. आणि दिवाळी आणि संक्रांतीची साडी मला तात्या घेऊन देतात. त्याच्यामुळे याने मला आतापर्यंत एकच साडी घेतली. त्याला मी आज प्रेमाने इन जनरल बोलली की चल यार, असं पण आम्हाला जायचंय पोरीपोरींना, भक्तीनी शुभांगी आम्ही जाणार आहे आमच्या साड्या घ्यायला. पण म्हटलं चल निखिल दसऱ्याला एक घेऊन दे. आणि माझ्याकडे दसऱ्यासाठी साडी आहे, पण मी असंच कॉईन फेकून बघितला, जर घेतली तर घेतली. माझं एक, आता आपण वेट लॉसला आहे, आपण बारीक, मी ब्लाऊज शिवणार नाही, मी फक्त साडी घेणार आहे. मग कशासाठी आता घेऊन जायचं, तर तुला मस्त घेऊन देऊ ना. आपण बेसिकली निखिल मला कधीच स्वखुशी नाही. हा तो मला कपडे वगैरे असं म्हणतो की हे घे ते घे ते घे हे घे. साडी एकदा घालायची तू परत घालत नाही, तू म्हणती. बट माझं प्रेम साड्यांवर आहे. पण ते एकदा घालायपुरतं आहे ना, नंतर तू परत म्हणते अरे ही मी आता घातली होती मग कसं काय घालू, याच्यावर ऑलरेडी माझे फोटोज. कारण जनरली बायकांचं असं असतं ना, बायकांचं साडं लक्षात राहतं, हिने ही घातली होती, तिने ती घातली होती, यांचे कपडे कोणीच बघत नाही. गोष्टीसाठी मी तुला काही एवढा खर्च करायची गरज नाही ना, त्यापेक्षा ड्रेस घाल ना. नाही, माझ्याकडे असं पण खूप साड्या आहेत, पण मला असं वाटतं की अरे एक एक घ्यावी. सणासुदीला साड्या होत्या, असं मध्येच जाऊन मी साड्या घेऊन येत नाही. पण याने नाही, हा नाही घेऊन गेला तरी पण मी जाईल. मला दिशा भूल सगळ्या काय म्हणता, एक माणसांची इतकी मोठी दिशा भूल का आम्ही कधीतरी साड्या घालतो, सणासुदीला घालतो. म्हणजे सणासुदीच्या नावाखाली तुम्ही एवढा गंडा घालता म्हणजे विचारतो सोय नाही. आणि ही रडरड फक्त एवढ्यासाठी चालू आहे की जर तू साडी घेत असेल तर मला पण कपडे घ्यायचे, आणि म्हणून एवढी सकाळपासून रडरड चालू आहे. मी आता खूप कपडे घेऊन आलो US वरनं, त्याच्यामुळे. हा, बाय द वे पूर्ण बॅग घेऊन आलाय. मला एक टी शर्ट मारलं तोंडावर फेकून, बाकी काय तात्यांना आणलं, पप्पांना आणलं, माझ्या वहिनीला आणलं, दादाला आणलं. दादाला त्याला शूज पण आणले, हा प्रॉपर असे एकदम छान वाले. आणि स्वतःला एक, मित्रांना पण घेऊन आला टी शर्ट. आणि स्वतःला एक बॅग आहे निखिलची, पूर्ण एक बॅग, ज्याच्यात फक्त त्याचे स्वतःचे कपडे. हाय, शर्दी गेली सांग, पी दे सांग माझी शर्दी गेली. आणि तू काय खाल्लाय सकाळी सकाळी? किती लाडू खाल्ले? 2. आणि कोणी केले होते लाडू कोणी केले होते? पप्पा. तुझा पप्पा होता तरी का, आईने केले होते लाडू? कोणी? ह्या वेळेसचे पण लाडू तिला खूप आवडले. असो, मी जस्ट आंघोळ करून आली, मला स्किन केअर करायचंय, ते पण तुम्हाला दाखवते, सो स्टे ट्यून. जस्ट तर अबाउट स्किन केअर, तर मी आत्ताच आंघोळ करून आली आणि फेस वॉशसाठी मी यूज केला होता क्युअर स्किनचा हा फेस वॉश. जे मला मागच्या वर्षभरापासून फॉलो करत असेल त्यांना माहिती आहे, मागच्या ऑक्टोबरपासून मी क्युअर स्किन यूज करायला सुरुवात केली होती आणि त्याचा जो काही रिझल्ट आहे तो माहिती आहे. तर आंघोळ झाल्यानंतर मी ही यूज करते की
क्युअर स्किनची मिनरल डे क्रीम, जी सनस्क्रीन पण आहे आणि मॉइश्चरायझर पण आहे आणि असे व्हाईट कास्ट नाही सोडत आणि खूप लवकर अशी, हे बघा, खूप लवकर ॲब्झॉर्ब होते स्किनमध्ये. तर हे लावते मग आम्ही म्हणजे दिवसभराचं माझं हेच काहीतरी असतं. याच्यानंतर जे काही आहे ते रात्री आहे. हो, मला एक टॅबलेट दिलेली आहे त्यांनी, जी मी जेवणानंतर घेते. तुम्हाला ग्लुटाॲक्टिव्ह टॅबलेटबद्दल ऑलरेडी मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी चालू आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला माहीत असतील. तर ही आहे ती ग्लुटाॲक्टिव्ह टॅबलेट. ही माझी सेकंड डबी आहे, जी संपत आली आहे आता. एक मी फिनिश केली होती आणि पिगमेंटेशन माझं ऑलमोस्ट गेलं. म्हणजे मी क्युअर स्किन जेव्हा स्टार्ट केलं होतं ते पिगमेंटेशनसाठी केलं होतं, आता पिगमेंटेशनसाठी नाही. आता मी नवीन किट मागवलं आहे, जी माझा उद्या परवा येईल. तर ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत दाखवेलच. त्याचा व्हिडिओ दाखवते हवं तर आज. आणि ह्या 2 आहेत ज्या नाईट क्रीम मी यूज करते. तर ह्या क्रीमबद्दल मी दरवेळेस बोलत आली आहे. एकदम प्रॉपर टेक्स्चर आहे याचं आणि खूप भारी वाटतं रात्री लावल्यानंतर. तर तुम्हाला पण हे जर क्युअर स्किनचे प्रॉडक्ट हवे असतील तर तुम्ही माझा कोड तनया100 यूज करू शकता. त्याने तुम्हाला 100 रुपयाचा फ्लॅट डिस्काउंट मिळेल. सोबतच डाएट कसं घ्यायचं, वॉटर इंटेक कसा हवा, ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला कळतात. जे कन्सल्टेशन आहे ते अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे. आता जी मी ट्रीटमेंट घेतली, म्हणजे आता जे मी किट मागवलं आहे ते डलनेससाठी, कारण माझी पिगमेंटेशन माझ्या चेहऱ्यावरचं गेलं आहे. मी कोणताही फिल्टर नाही लावलं आहे, तुम्हाला दिसत असेल आत्तापर्यंत. बट माझी डल स्किन झाली आहे. हे डाएट म्हणजे जी मध्ये मी वेट लॉस वगैरे चालू होती तर चेहरा श्रिंक होतो तर होतो तसा. तर मी आता डलनेससाठी माझं पूर्ण किट मागवलं आहे, जे येईलच उद्या परवा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसेल. बट या तुम्हाला मी माझी 5 प्रॉडक्ट दाखवते आणि हे ऑर्डर कसे करायचे तेही सांगते. तर हे आहे माझं संपूर्ण किट जे मी यूज करते मागच्या 8 महिन्यापासून. ॲप ऑर्डर करणं तर खूप सोपं आहे. मी यावेळेस चूज केलं होतं डल स्किन, कारण माझी स्किन खूप डल झालेली आहे, तुम्हालाही माहिती आहे. त्यानंतर अजून काय काय इश्यू आहे ते सगळे मेन्शन करायचे. त्यानंतर आपले जे ते डर्मटॉलॉजिस्ट आहेत ते आपल्याशी बोलायला सुरुवात करतात, काय इश्यू आहेत ते सगळं जाणून घेतात. फ्रंट साईड आणि साईडचे मस्त फोटो घेऊन कुठे कुठे काय काय इश्यू आहे तेही सगळं छान चेक करून घेता. त्यानंतर ते आपल्याला एक किट तयार करून देतात. ह्यावेळेस मला टोटल नवीन किट येणार आहे, त्याचं जे काही डिटेल्स आहे ते पुढे दिलेले आहेत मी. तर स्किन केअरचं जे काही आहे ते तर मी दाखवलं. बट तुम्हाला मी आधी पण दाखवलं होतं की माझी स्किन किती जास्त खराब होती आणि मी तेव्हा डाएट केलं होतं प्रेग्नेन्सीच्या आधी. आणि तेव्हा माझ्या वजनात तर फरक पडलाच होता, पण माझ्या स्किनमध्ये खूप जास्त फरक पडला होता. आणि त्याच्यात हा जो ज्यूस आहे ना, हा मॅजिकवाला आहे. याची रेसिपी मी शॉर्टमध्ये शूट केली आणि याच्या आधी पण तुम्ही मला बऱ्याच वेळेस हे घेताना बघितलं असेल. बट त्या काळात जो माझ्या स्किनमध्ये फरक पडला तो योग्य डाएट आणि मला असं वाटतं की हा ज्यूस जो माझ्यासाठी खूप छान वर्क करतो. ॲक्च्युली खूप म्हणजे तुम्हाला काकडी, कढीपत्ता असे पण टाकलेले खूप सारे मिळतील आणि ते पण योग्य आहे, ते पण योग्य आहे. पण हा जो मी आता ज्याची रेसिपी मी पोस्ट करेल, हा माझ्या बॉडीला परफेक्ट सूट झालेला आहे, जो माझ्या स्किनला, केसांना आणि वेट लॉस करायला पण खूप जास्त फरक पडतो. तर ग्रीन ज्यूस मी बनवला आहे. आजपासून माझं 30 दिवसाचं चॅलेंज मी सुरू केलं आहे. आज 19 तारीख आहे आणि 19 ऑक्टोबरपर्यंत आता 5 kgचा अजून माझं चॅलेंज आहे. काल आणि परवा पण मी केलं डाएट, पण थोडं वरच्यावर झालं. आजपासून स्ट्रिक्टली सुरुवात केली आहे की 12पर्यंत फास्ट केला आहे. 12 काय 1 वाजला, 1 वाजेपर्यंत फास्ट केला आहे मी आत्ता. आणि 1 ते 7चा माझा आता टायमिंग ठेवणार आहे मी, जी माझी इटिंग विंडो आहे. आणि माझा फास्ट मी याने ब्रेक करते, ग्रीन ज्यूसने. त्याच्यानंतर मी जेवण करेल, जे काही असेल ते मी आता शेअर करेल. सो स्टे ट्यून. मी ॲक्च्युली पिझ्झा बर्गर पर्सन नाही आहे. गार्लिक ब्रेड मला आवडतो, तो पण असं कधीतरी खाल्ला तर खाल्ला, नाही तर डाळ भात भाजी पोळीवाली मी, तर नॉनव्हेजवाली पण नाही आहे. आणि मी इडलीवाली आहे, साऊथ इंडियन. इडली डोसा एनी टाईम. आज पण मी इडलीचं बॅटर तयार केलं आहे, कारण मागच्या वेळेस सखीला आणलं होतं ते विकतचं आणलं होतं. एका ताईंनी मला कमेंट केली होती की सारखं तिला आंबवलेलं नको देत जाऊ, तर सारखं नाही देत, वीकली मी तिला एकदा देते. मध्ये मध्ये आमचा मुगाचा डोसा असतो किंवा मी तिला रव्याचा करून देते. तांदळाचं जे घावण असतं म्हणजे तांदळाच्या पिठाचं तसं असतं. कंटिन्यू मी तिला आंबवून डोसा असं नाही देत, वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असते. आणि जनरली जास्तीत जास्त तर ती पोळीच खाते, पोळी आणि भाजी. तर आलं आहे पार्सल. आय हेट दिस मॅन, कारण तो माझ्यासमोर दाखवून खाणार आहे. अर्थात मला फरक पडायला नको, कारण मला एवढं आवडत नाही. बेसिकली आज मिसळ नाही आहे म्हणून हा उद्योग आहे आज. पण निखिलला पण पिझ्झा आणि हे आवडत नाही. हे आमच्याकडे जवळजवळ वर्ष 1.5 वर्षांनी आला असेल का रे. लय दिवसांनी मला असं वाटतं की खाऊ. नाही तर आम्ही दोघं पण असे पिझ्झावाले नाही आहेत. आम्ही कॅफेमध्ये गेलो तरी तो कॉफी घेतो आणि मी खाल्ली तर खाल्ली पेस्ट्री खातो, आम्ही बाहेर पडतो. म्हणून मी आज पण त्याला काही बोलली नाही, कारण त्याने ॲक्च्युली 1-1.5 वर्षाने पिझ्झा आमच्या घरात आला. आम्ही दोघं पण त्याचे फॅन नाही आहे एवढे.
त्यानंतर ना सखी उठली आणि तिला असं झालं होतं की मला नेलपेंट लावून दे पापा. मग निखिल तिला अशी ॲक्टिंग करून दाखवत होता की अशी अशी लावता. तर तिला कळत होतं की ते खोटं आहे म्हणून ती त्याच्याशी भांडत होती. त्यात मी तिला मागून ओरडत होती तर ती असं सांगत होती की मम्मा मम्मा मम्माला ओरड. नेमकी आमची अलेक्सा चालू होती, गाणे चालू होते म्हणून मी तिचा एक्झॅक्ट व्हॉइस घेतला नाही. नंतर सुवर्णप्राशांसाठी आमची जी काही नाटकं चालू होती ती चालू झाली आणि बाजारात गेलो. तर लोक बाजारात जाता भाजीपाला घ्यायला, पण आमच्याकडे आता इतका भाजीपाला पडला आहे त्याच्यामुळे आम्ही भाजीपाला घ्यायला नाही. तर आम्ही काय घ्यायला जातो निखिल दर शुक्रवारी बाजारात? सखीचा आणि निखिलचा खाऊ, शेंगदाणे, फुटाणे, सखीचे चिप्स, बिटाचे चिप्स मिळतात, बिटाचे आणि मुगाचे. आज मी पोह्यांचा चिवडा पण ट्राय केला, छान होता. आणि अजून काय रे ते मुगाचे हे असतात भाजलेले, जे सखीला आवडतं. मी पावशेर आणते, 8 दिवस जातात. त्याच्यामुळे आम्ही तिथे लोक असे बघतात पण की भाजीपाला म्हणजे यांच्या पिशवीत काहीच नाही निघालंय. पण तर भाजीपाला आमचा अजिबात होत नाही, कारण की जेव्हा लागतो तेव्हा मी ब्लिंकिटवरनं ऑर्डर करून घेते आणि बऱ्याच वेळेस निवडलेला पण मिळतो. आणि त्याच्यापेक्षाही जास्त निखिलच्या ऑफिसला निवडलेला भाजीपाला मिळतो, अगदी फ्रेश. त्याच्यामुळे सगळं भेटतं, फळं बी येतात. पण मी भाज्यांचं सांगते, जसं की निवडलेली मेथी असते, पुन्हा शेवग्याच्या शेंगा असतात प्रॉपर कापलेल्या वगैरे. आणि तो येताना एक भाजी जरी घेऊन आला तरी आमचं संध्याकाळचं काम होऊन जातं. त्याच्यामुळे स्पेसिफिक भाजीपाल्यासाठी असं बाहेर नाही जावं लागत. पण हा जो खाऊ आहे हा खूप छान आहे. मला नाही, आय थिंक प्रत्येक बाजारात मिळतो का रे? आठवडे बाजारात सगळ्या जिथे आठवडे बाजार लागतो तिथे सगळीकडे मिळतो. आणि आज तर असं पण मला काही स्वयंपाक करायचं नाही. आज देखील आम्हाला डिनरला घेऊन चाललाय. म्हणजे बायकांमध्ये एक काय म्हणतात त्याला, एक इतका वाईट आता तो शब्दप्रयोग इथं नाही म्हणू शकत मी, म्हणजे खोड असती, म्हणजे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ना, आपण जी मन म्हणतो. अरे तू कितीही बोललास, ऐका माझं ऐका. ती खोड आहे. आता तिला माहिती आहे की मी माझ्या मित्रांबरोबर बाहेर जाणार आहे संध्याकाळी, जे की आमचं ओके. आणि आता तिला त्याच वेळेस ठरलंय, मागच्या 3 ते 4 आठवड्यापासून निखिल प्रत्येक शुक्रवार शनिवार गायब आहे मित्रांसोबत बाहेर. मागच्या शनिवारी गोव्याला होता, त्याच्या मागच्या शनिवारी पण तुम्ही पार्टीला गेले होते सगळे बिल्डिंग मधले. त्याच्यामुळे आज निखिल तर मला घेऊन जाणार आहे. तुम्हाला म्हणतो तुला घेऊन जातो, पण 11 नंतर घेऊन जातो. पण 11च्या आसपास सखी झोपून जाते, त्याच्यामुळे आता मी पण तयार होऊन बसतीये. निखिल बघ जरा इकडे बघ, थोडा त्यालाच लाजल्यासारखं होतं. मला लाजल्यासारखं नव्हते, पण माझं ठरल्यानंतर मग आम्हाला जेवायला जायचं चालू झालं. नाही, मी तर तुला सकाळपासून म्हणते की चल चल चल. आता उद्या पण याचा प्लॅन आहे, आम्हाला इकडे बाळ बघायला जायचंय. आणि निखिल मला स्वतःहून बोलला चल साडी घेऊन देतो म्हणून, तो पण एक प्लॅन आहे. तू बोलला निखिल उद्या एक ब्रँड शूट पण करायचंय. ते खोडाचे जातच नाही विचित्र माकारे. जाणार आहे निखिल, घेऊन जाणार आहे मला. असो, तर मला ब्रँड शूट बद्दल पण बोलायचंय. जेव्हा मी सुरू केलं होतं तेव्हा मला अजिबात आयडिया नव्हती. उद्या मी एका मोठ्या ब्रँडचं शूट करणार आहे, त्याच्यामुळे मी हॅप्पी आहे, कारण की आलं ते माझ्यापर्यंत, हीच मोठी गोष्ट आहे. का रे? रिॲक्शनच नाही काय. जाऊ दे, आम्ही आता डिनरला जातो छान तयार. नाही येते चल असं पण आमच्याकडे. आणि आमची सखी बघा बाहेर, आय डोंट नो तुम्हाला दिसते की नाही, बट आजकाल आम्हाला आमची स्वतःची खेळणी नको आहे, आम्ही दीदीची खेळणी काढतो. आमच्या फ्लोअरवर जेवढे पण लहान मुलं सगळ्यांचे सायकल बाहेर लावलेले असतात, त्याच्यात ज्याला जी पाहिजे तिथे खेळतात. तर सखीने आता दीदीची छोटी गाडी काढली आहे खेळायला. इथून दिसत नाहीये ती. काय बेटा? त्याच्यामुळे आम्ही तिला नवीन, आम्ही ही पण सायकल आम्ही रोहित दीदीची आणली. आम्ही तिच्यावर खर्चच नाही केला असा खेळण्यांच्या बाबतीत खूप जास्त. आणि करायला पण नको, आम्ही देतो इकडे तिकडे, म्हणजे आमच्या पण पुढे पुढे पण आमच्या. कारण काय खर्च नाही करायला पाहिजे खेळण्यांवर, तर इकडे तिकडे वापरला पाहिजे. इकडच्या टोमणा मारतोयस का मला? इकडच्या तिकडचं इन द सेन्स की त्या एकदा वापरल्यानंतर त्याचा परत वापर होत नाही पोरं मोठं झाल्यावर. लाईक स्टोलर, सायकल, जसं आपण रुईचं वापरतोय किंवा आता सखीचं झालं, स्कूटर. आता सखीची झाल्यानंतर ते अजून कोणी वापरेल. आणि आमच्या ग्रुपमध्ये तर हे सर्रास चालतं. म्हणजे मिहीरचं एक स्टोलर होतं, मिहीर आमच्या ग्रुपमधलं पहिलं बाळ होतं, त्याच्यानंतर 4 लेकरांनी वापरलं ते. आणि सखीला नवीन आलंय आता. सखीचं जे ते इथून पुढचे जी दुसरे आमचं म्हणजे सगळ्यांचे दुसरे होतील तेव्हा ते पुढे जाईल. आमच्याकडे असं नाहीये मागे पुढे, आणि आम्ही करतो यूज बिंदास. अननेसेसरी त्याच्यात पैसे घालवण्यात काही अर्थ नाही. ते खूप जास्त पण यूज नाही होत. जसं की स्टोलर आमचं 4-5 महिने यूज झाला असेल का रे? त्याच्या पलीकडे नाही होत. आता जे पण पुढचं बाळ ग्रुपमध्ये हुप्पा पण आहे आमच्याकडे. ज्याला पुढचं बाळ होईल त्याला हुप्पा पण आहे आमच्याकडे. काय म्हणजे ते तर पुन्हा तो बेबी कॅरी करायचा जो बेल्ट असतो तो पण मिहीरचा असतो. तो मिहीरचा सगळ्यांनी वापरून माझ्याकडे लास्टला आलेला आहे.
आणि ती जी उशी नाही का इथे लावायची ती नाही, पण तिची फिडिंग पिलो जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर मी तुम्हाला सांगते बिंदास तुम्ही काही घेऊ नका, पण फिडिंग पिलो घ्या. ती आमल्या एक दिवशी नंबर डोक्यात प्रॉडक्ट वापरली आहे. गाडीत. नाही पण ऍक्च्युली सखीला अजूनही झोपायला खूप काम आहे, तर तिला खाऊ घालायला पण खूप कामं आलेली होती. ती बेस्ट आहे ती. असो, आजचा ब्लॉग इथेच संपवते. आज खूपच बडबड झाली आहे आमची, आय नो, बट त्याचा निष्कर्ष लागलाय. आम्ही उद्या डिनरला जातो त्याचे फोटो टाकतो उद्याच्या ब्लॉग मध्ये. ते उद्या परवा जेव्हा कधी तेव्हा ते डिनरचे फोटो टाकतो. मीच मागे लागणार नाही. मुळात मला सखीला घेऊन बाहेर जायला आवडत नाही संध्याकाळी. ती नाही कम्फर्टेबल होत तिकडे तिकडे फिरायला, आणि त्याला माहिती एवढी समजदार झाली ना माझी बायको लग्न म्हणजे पोरगी झाल्यावर. मी आधीच समजदार होती म्हणून मी संसार केला. टॅगलाईन. ते म्हण ना, मी म्हणून टिकले मग. हा, मी आहे म्हणून राहिलं तर दुसरं कोणी राहिलं नसतं. दॅट इज द कॉमन थिंग. प्रत्येक बाई बोलते. तुम्ही बोलता का खाली कमेंटमध्ये सांगा. असो, आज आपला खूपच मोठा ब्लॉग झालाय. तर आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आजच्या ब्लॉगमध्ये दादा बरोबर आहे का मी बरोबर आहे तेही कमेंटमध्ये सांगा. आणि जो पण हार्ट तुम्ही पोस्ट कराल तो याच्यासाठी आहे, माझ्यासाठी की सखीसाठी, तेही खाली कमेंटमध्ये सांगा. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय कर. बाय. बाय.